मारा मार मार मारा ना मारा मला मारा मारा मला मारा ए गेला जीव जीव घे माझा नाही तुमचे पैसे बुडवले कोणत्या भाषेत सांगू तुम्हाला मी फक्त पैसे जमा करत होतो त्या पैशांशी माझा काही संबंध नव्हता काही अधिकार नव्हता अधिकार नव्हता मग कुणाचा अधिकार होता कुणी लोबाडला आमचे पैसे कोण होता याचा मागचा सूत्रधार डॉक्टर या डॉक्टरने तुमच्या सगळ्यांचे पैसे घेतलेत जाऊन बघा त्यांच्या खोलीत तुमचे पैसे तिकडेच सापडतील बघा अरे जावा की मग बघा पाठदिशी नाम्या ना खरं सांगतोय खरं म्हणजे त्यांनी आधीच सांगायला पाहिजे होतं हे पैसे सगळं त्या बाय फुलव्याकडनं घ्या आणि त्याचा त्याला चांगला त्या बाईस तोंड पण ठेवा तुमचं माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या सगळ्यांचे पैसे यांच्याकडेच आहेत हेच पतपेढीतून सगळे पैसे घेऊन गेले होते तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय मी काहीच नाही केलं तुम्हाला असं वाटतंय का ते पैसे माझ्या खोलीत आहेत अहो गावकऱ्यांसाठी इतकं झटलोय मी गावकऱ्यांसाठी इतकं केलं आणि मी पैसे काढ तुम्हाला असं वाटतं नामे खरं बोलतोय ठीक आहे तुम्ही माझ्या खोलीत जा आणि आत्ताच्या आत्ता झडती घ्या जा डॉक्टर अहो तुम्ही ह्या गावचे देव माणूस आहे आणि तुमची खोली आम्ही तपासायची आप्पा विषय तो नाहीये तुम्ही देव माणूस आहे साईडला ठेवा याला संशय ना माझ्यावर गावकऱ्यांनाही संशय माझ्यावर तुम्ही माझ्या खोलीत जा आणि आत्ताच्या आत्ता झडती घ्या या गावकऱ्यांसाठी मी काय काय केलं हे नाम्यासाठी मी काय काय केलंय आणि आज नाम्याच मला असं मंडळी ह्यो बघा नाम्या स्वतःची पापं लपवण्यासाठी डॉक्टरांचं नाव घेतोय अरे ज्या देव माणसाने तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं त्यांच्या पाठीत तू आज खंजीर का बसतोय लाज वाटत नाही का तुला तो असं सुधारणार नाही हा ना याला अरे सरकार सोडा सोडा हा बाजूला काय मारताय त्यांना काय मिळणार आहे मारून तुमचे पैसे मिळणार आहेत का तो घाबरलाय आत्ता त्याला कळत नाही काय करू म्हणून तो असं काय करतोय आणि तुम्ही लगेच त्याला मारा काय मिळणार आहे मारून याला मी लहान भावासारखा समजत होतो आणि तूच माझ्या बाबतीत असं वागतोयस नामा नाव नका घेऊ माझं मी एक नंबरचे खोटारडे रंग बदलू नाटकी माणूस आहात याने अख्ख्या गावाला फसवलंय येड्यात काढले माझ्याशी गोड बोलून माझ्या आयुष्याची वाट लावलीये माती केलीये बस नाम्या बस अरे काय बोलतोयस तू काय बराळतोयस आताच्या आता इथनं निघून जा नाहीतर मीच काय ती बुरं वाईट करून टाकीन बजा तू असं बोल ना या दोस्ताला अरे डोळ्यावरची झापडं उघड डॉक्टरांची अंधभक्ती करू नकोस अंधभक्ती खूप वाईट असते बजा आज मी बिकायला लागलोय पण हा माणूस आहे ना
अख्ख्या गावाला भिकायला लावेल. डोळं उघडा, उघडा डोळं. नाम्या, मला विसरून जायला लागल. तू दोस्त आहेस माझा. ग बस, नाहीतर मीच तुझा जीव घेऊन टाकेन एका बुकीतच. मी पण गप्प नाही बसणार. हा डॉक्टर आहे ना, चोर आहे चोर. काय करतोस तू हे? अरे तो रागवलाय, चिडलाय. आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. हे बघ, त्याला त्याचा दोष कळत नाहीये म्हणून तो कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. तो मी आहे. त्याच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर हेच वागलं असतं. रे आपण समजून घेतलं पाहिजे बजा. आणि तू जसं वागणार आहेस. गावकऱ्यांना मी तुमच्यासमोर हात जोडतो. आज नाम्याने तुम्हाला पैसे नाही दिले ना, 1 आठवड्यात मी देतो. हा नाम्याकडून मी शब्द देतो तुम्हाला, मग तर झालं. हे बघा डॉक्टर, तुम्ही म्हणताय म्हणून 1 आठवडा देतो. त्यानंतर जर पैसे नाही दिलं तर त्यो हाय आणि मग आम्ही हाय. हा, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आठवड्यात तुम्हाला पैसे मिळतील. या तुम्ही. ठीक आहे, चला रे. नाम्या, बघितलंस का त्या माणसाला काय बाय बोललास? कसले कसले आरोप केलेस त्या माणसावर. त्यानंच तुला वाचवले. माफी माग. डॉक्टरांची माफी मागा त्याच्या आता. नाहीतर आहे का नाही, मी आहे आणि तू आहेस. तुला माफ करते ते. माफी माग. बजा, काळजी घे नाम्याची. चिडलाय तो, रागाच्या भरात. काळजी घे. काही बोलायचं असेल तर बोला. हे असं घुटमळून काही होणार नाही. आणि मनातलं कळण्याची शक्ती मी अजून डेव्हलप नाही केलेली. नाही, काय नाही. त्या दिवशी वहिनी एकदम रागा तिकडे आल्या होत्या. मग नाही, मला असं विचारायचं होतं की तुमचं खरंच मुंबईला ते. तुम्हाला तुमची बदली करून घ्यायची घेतो. नाही, चुकलं साहेब. परत हा विषय काढायचा नाही. साहेबजी, ते मागवा, वडापाव समोसे मागवा. नाही नाही, मलाच काय बी नको. का? तुम्हाला लय महत्वाची बातमी द्यायला आलोय. आव तिकडे वाड्यात आव नंतर आम्हाला दाजींवरच आरोप करत होता आणि नंतर निघून गेला. पण दाजी त्या समजांची मदत करतात. मग तो का असं बोलला हे काय मला माहित नाही. पण गावातल्या लोकांनी त्याला लय मारलाय हो. एवढं नव्हतं मारायला पाहिजे होतं. आता मला काय सुधरत नव्हतं म्हणून तुम्हाला सांगायलो. साहेब, नाम्याला काय होणार नाही ना? चिमणा बाहिला
न्याय काय मिळना हे दुशासन लई झालं लई हो मुजोर हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हो, त्या जमिनीचा व्यवहार झालाय. ती जमीन आता माझ्याच नावावर आहे. तुम्ही फक्त तो प्रोजेक्ट कधी सुरू होतोय ते बोला. आणि हो, या पुढचे सगळे व्यवहार आपण प्रत्यक्षात भेटून करूयात. हा, फोनवर नको. तुम्ही संपतशी बोलून अपॉइंटमेंट घेऊन टाका. हे काय, 1000 वेळा सांगितलं तुला की असं आमदारच्या ऑफिसमध्ये डायरेक्ट यायचं नाही. मूर्ख आहेस का तू? काय झालं मॅडम, मला नियम शिकवू नका. पैशांचं काय झालं बोला. हे बघ, माझ्याकडे जे काही पैसे होते ना ते निवडणुकीतच संपले. थोडेफार उरले होते ते मी तुम्हाला दोघांना जमिनीच्या व्यवहारात दिले. आता फारसे पैसे उरले नाहीयेत माझ्याकडे. त्यामुळे तुला हे असे एकदम 50 लाख वगैरे नाही देऊ शकत मी. माझ्याकडून ते शक्य होणार नाही. शक्य करा मग मॅडम, मला बाकीचं काही माहिती नाही. एक गोष्ट विसरताय तुम्ही, तुमचा नवरा माझ्या ताब्यात आणि अजून तो जिवंत. मी काहीही करू शकतो. डॉक्टर, तू फसवलंयस हा मला. का नाही मारलंस त्याला? मॅडम, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला ऑर्डर द्याल आणि मी ती मान्य करेल? आजपर्यंत कोणाच्या बापाचं ऐकलं नाही मी. तुमचं काय ऐकणार आहे? इथून पुढे मला ऑर्डर द्यायची नाहीये. मॅडम, तुमच्या नवऱ्याचा व्हिडिओ अजून माझ्याकडे आहे. व्हायरल करीन मी तो. आमदारकी जाईल तुमची. जेलमध्ये खडी फोडायला जाल, जेलमध्ये सडत बसाल तुम्ही. पैशाचं काय करताय बोला. डॉक्टर, तू विश्वासघात केलायस माझा. फेवरेट गेम आहे तो माझा. मुद्द्यावर यावं मॅडम. पैसे देताय की पोलिसात जाऊ? जा. पोलिसात जातोयस ना? जा. पण त्याआधी हा व्हिडिओ बघून जा. तुला काय वाटलं, या अख्ख्या जगात तूच एक शातीर आहेस? तसं नाहीये. आता ह्या पुढे माझ्या नवऱ्याला जर हात लावला किंवा त्याला काही झालं ना, तर तुझा हा व्हिडिओ मी व्हायरल करेन. मग हे देव माणूस वगैरे सगळं विसरून जा आणि आयुष्यभर जेलमध्ये सडत बस. हा, हे तुमच्यासाठी खूप अवघड जाईल मॅडम. तसे सोपे डाव मी खेळत नाही डॉक्टर. तुझी लायकीच नाहीये रे. निघ इथून. यापुढे मी तुला 1 रुपयाही देणार नाहीये. हो, जर माझ्या नवऱ्याला काही झालं ना तर तुझे असे हाल करीन मी की तुझ्यासाठी अवघड होऊन बसेल. निघ इथून. गेट आउट. मला ब्लॅकमेल करतो. नाही तुझ्या आयुष्याची वाट लावली ना मी तर बघ. आई, मला माफ कर. तुझं नाव खराब केलं मी. तुझ्या नावाला काही बाप असला हात सोडून त्याच्या मागे लागलो. चुकलो 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 आई. तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर मी देईन. मला मारू नका. मला मारू नका. या साहेब, अटक करा साहेब. मला गुन्हेगार आहे मी. घाला बेड्या. तू काय केलंयस अटक करायला? मला माहिती आहे तू निर्दोष आहेस. खरा गुन्हेगार तो तुझा मित्र डॉक्टर आहे. त्याच्यामुळेच तुझी ही अशी अवस्था झाली आहे. उघडले डोळे. डोळे उघडायसाठी
आयुष्य असं खेळ खेळ वाटत नव्हतं सर. यातून बाहेर पडायचा एक मार्ग आहे. त्या डॉक्टरच्या विरोधात पोलीस कंप्लेंट दे. बाकी मी बघतो. नाही करू शकत कंप्लेंट. त्या अजूनही जीव आहे त्याच्यावर वाटतं. तसं नाही साहेब. डॉक्टरांनी आठवडाभराची मुदत दिली. गावातल्या लोकांना पैसे देतात. त्यांना एकदा त्यांचे पैसे मिळू द्या, मग तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. गोरगरिबांच्या कष्टाचे पैसे असतात. त्यांना त्यांचे पैसे मिळू द्या. मी चोर नाहीये साहेब. हे जे डाग लागलेत ना माझ्यावर, ते एकदा निघून जाऊ दे बस. हा. पण एका आठवड्यानंतरही त्यांनी पैसे परत नाही केले तर दुसऱ्या मिनिटाला पोलीस स्टेशनला हजर असेल. काळजी घे. काय झालं आता? फसवणूक. हा? त्या आमदारबाईनं फसवलंय आपल्याला. काय काय केलं तिनं आता? काय केलं तिनं? माझ्याशी गेम खेळते ती. माझ्याशी. कोण आहे मी माहितीये ना? देवी सिंग. जगात कोणाशीही पंगा घ्यायचा, माझ्याशी नाही. माझा इगो हट नाही करायचा. अहो पण नक्की तिनं काय केलं ते तरी सांगा ना. ब्लॅकमेल केलं तिनं मला. तिला भेटायला गेलो होतो आता. तिला म्हणतो पैसे नाही दिले तर तुझ्या नवऱ्याचा व्हिडिओ व्हायरल करीन. मग तिनं तर पैसे द्यायला पाहिजे ना. नाही दिले ना, पण तिने उलट मला धमकी दिली आहे. तिच्या नवऱ्याला मी मारत असतानाचा व्हिडिओ आहे तिच्याकडे. तो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे मला. काय? हो. मग आता काय करायचं? तेच तर कळत नाहीये. एकीकडे गाववाले, त्यांना आठवड्याभरात पैसे द्यायचे. त्यांना पैसे नाही दिले तर ते काय करतील ते कळत नाहीये. झालं ना? तुमचं समाधान झालं असेल तरी मी तुम्हाला सांगत होते त्या आमदारबाईच्या नादाला लागू नका. ती केसाला गळा कापते, पण नाही, कधीच माझं ऐकलं नाही. म्हणत होते ना पैसे इथनं घेऊ आणि पळून जाऊ, पण नाही. झालं तुझं. दरवेळी तेच 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 काय पाठ करून ठेवलेस का? मी चुकलो की ऐकून दाखवतेस? मला लेक्चर देण्यापेक्षा, ऐकून दाखवण्यापेक्षा विचार कर, या परिस्थितीतून बाहेर कसं यायचं. हे गावकरी काही करू शकतात, कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. होय, मग किती दिवसापासून तुम्हाला हेच सांगते ना, पण ऐकलं तुम्ही? डॉक्टर ही गावातली माणसं आहे ना, आपल्याला मारायला पण मागं पुढे बघणार नाहीत. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. काय हिरोईन? तू तर मुडदे आहे ना, बोलूच नको माझ्याशी. काय उपयोग नाही तुझा. काय झालं आता हिरोईन? काय कामाचा नाहीस तू. मला वाटत होतं त्या बाय भुलव्याला पकडशील, पण ती बी होईना तुझ्याच्याने. वेळ यावी लागते त्यासाठी. योग्य वेळ. नुसतीच बोलाची कडी आणि बोलाचाच भात. जरा गावात फिरून बघ, त्या नाम्याची काय अवस्था केली त्यांनी. चांगलं कमवून खात होतं 2 घास, चांगलं पोरगती. हा, पण त्या बाय भुलव्यानी बघ त्याची काय अवस्था केली. वाटुळ होईल त्याचं, त्याला किड पडत्याल. मेल्यावर त्याच्या पिंडाला कावळा पण शिवणार नाही. त्याला फासावर लाटकायचं सोडलं आणि नुसता टाइमपास करत बसताय. गावाला जेवण घालायचंय आपल्याला. चांगले पेढे सांग. एक मोठी धिंड काढायची आहे गावातून. बास झाली आता पैशाची हाव. जेवढं पैसे मिळालेत ना तेवढं घेऊ आणि पळून जाऊ आता. मलाही असंच वाटतंय. मग काय येळ वाया घालवताय? आमदारबाईनं जे पैसे दिलेत ना ते आपण दुसऱ्या ठिकाणी लपू आणि संधी मिळाली की लगेच पळून जायचं. कारण इथली जागा ना आता घरातल्यांना कळून चुकली, त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही. बरोबर आहे तू म्हणतेस ते. हे पैसे आपण कुठेतरी लपू, कपाटावर ठेवूया. रात्र झाली की इथून घेऊन जाऊ. चालेल ना?
ठेवते. जड आहे. काय केलंस तू हे? मग एवढं वाटतं तर तुम्ही ठेवायचं होतं. माझा हात पोहोचणार आहे का तिथपर्यंत? वाद नको घालू, आता पैसे गोळा कर. चल. कोण आहे? कोण आहे? चिमणा बायला न्याय काय मिळणार, दुशासन लई झाले लई हो मजूर.